या ठिकाणी उभारणी केली ना, ते गजानन महाराज शेगावचे आहेत. शेगावमध्ये ते प्रगट झाले. आईन तारुण्या माझारी गजानन आले शेगाव नगरी, शके 1800 भीतरी मागवद्य सप्तमीला. उष्ट्या पत्रावडी रस्त्यावर टाकिल्या होत्या साचार, घराच्या समोर त्या देवीदास विप्राने. समर्थाची स्वारी बैसोनिया पात्रावरी, शोधन पत्रावडीचे करी केवळ निज लिलेने. तुम्हाला अर्थ समजते ना यातला? शीत पडता दृष्टीप्रत ते मुखे उचलोनी घालत, हे करण्याचा हाची हेत अन्न परब्रह्म म्हणून या. लोकांना अन्न हे परब्रह्म वाटावं यासाठी आज ज्यांच्या दरबारामध्ये लाखो लोक प्रसाद घेत आहेत, जेवण घेत आहेत, ते गजानन महाराज उष्ट्या पत्रावरची शीत खात होते. याचा अर्थ असा आहे की मोठी माणसं आपलं जीवन लोकांकडे देत असताना, लोकांपुढे ठेवत असताना फक्त शब्दाने ठेवत नसतात, तर कृतीने ठेवत असतात. लक्षात ठेवा. आपल्याला ती श्रुती माहीत असेल. अन्नातेव खलिमानी भूतानी जायन्ते, अन्नेन जातानी जीवंती, अन्नम ब्रह्मेती. अन्नम ब्रह्मेती. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पण हे कृतीने तुम्हाला जर आजही शिकायचं असेल तर मला असं वाटतं की गजानन महाराजांचं चरित्र आपण पाहिलं पाहिजे की महाराज स्वतः उष्ट्या पत्रावरची शीत खातात. म्हणून संस्था चालक कसे असले पाहिजेत नाही का, संस्था कशी चालवली पाहिजे, तर गजानन महाराजांची संस्था चालक जशी चालवतात तशी चालवली पाहिजे. तुमचं काय मत आहे? म्हणजे मी सगळेच उदाहरणं तुम्हाला बुलढाण्यातले देऊन राहिलो म्हणजे तुम्ही नाराज तर नाही ना? तशी चालवली पाहिजे. हो, आमचे भाऊ होते वैकुंठवासी शिवशंकर भाऊ. मी त्यांच्यासोबत 3.5-4 वर्ष राहिलो सतत. तुम्हाला सांगतो अक्षरशः ते चहा जरी पिले तर त्यावेळेला माझ्याजवळ 2 रुपये द्यायचे. जा पेटीत टाकून 2 रुपये द्यायचे. बाप्पा बरं का, मी साक्षीदार आहे त्याचा. चहा घेतला ना त्यांनी तर 2 रुपये माझ्याजवळ दिले कितीतरी वेळेला की पेटीत टाकून की ज्या पेटीमध्ये लाखो रुपये पडलेले असत त्यामध्ये यांच्या चहाचे सुद्धा 2 रुपये त्याच्यात टाकत नाही. हा आदर्श आपण घेतला पाहिजे. अशी संस्था असली पाहिजे बघा. मग त्या संस्थेला कोणी काहीच करू शकत नाही. मी सांगू का एक गोष्ट तुम्हाला सांगतो. काय झालं, महाराज एका पारध्याने जाळं टाकलं. एकाच ठिकाणी खूप त्याला तितूर सापडले. तितूरच ना तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? भंडारी महाराज काय? चित्तर. चित्तर तुम्हाला कसं काय माहित? तुमच्या भागात आहेत का ते? बरं, म्हणजे आम्हाला माहीत असतात सगळ्या गोष्टी का? आता मलाही माहीत आहे तुम्हालाही माहीत आहे. आता फुटाणे माहीत आहेत की नाही आपल्याला? तित्तर एका ठिकाणी सगळे तित्तर एका ठिकाणी सगळे तित्तर सापडले. त्याला असं जाळं फेकलं, सगळे तित्तर सापडले. आणि आता इतके तित्तर एका दिवशी, एक तित्तर हाताला लागायला 1-2 दिवस जात आहेत, असे 100 तित्तर एका वेळेला सापडले. आता पुढचं आहे का? मग तो त्याच्या जवळ गेला ते जाळं वळायसाठी. तेवढ्यात त्यांनी एक मत केलं, सगळ्यांनी एक जीव केला आणि 1, 2, 3 म्हटलं आणि सगळे उडाले. जाळं घेऊन उडाले बघा. जाळं घेऊन उडाले आणि असे निघाले. त्याच्या खाली, त्याच्या पाठीमागं हा काय म्हणतात त्याला, तो पारधी पडत होता. एका माणसाने त्याला विचारलं, कशासाठी पडतोय रे? ते म्हटले तित्तर पकडण्यासाठी. अरे निघाले ते जाळं घेऊन निघालेले का? तुला आता जाळंही गेलं तुझं, तित्तरही गेले आणि जाळंही गेलं. ते कसे हाती सापडतील तुझ्या? म्हटले सापडतील. अरे कधी सापडतील हाती तुझ्या? आता ते किती वर आहेत, तुझ्या हाती नाही सापडणार, त्यावेळेला सापडतील. म्हणजे कधी सापडतील? त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं, जोपर्यंत हे सगळे तित्तर एकाच्या मनाने चालतील, जोपर्यंत हे सगळे तित्तर चांगल्याच्या मनानं चालतील आणि एका दिशेने चालतील, तोपर्यंत मला सापडणार नाही. पण यांची मतभिन्नता ज्या वेळेला होईल ना, एक म्हणेल इकडे चाला, एक म्हणेल इकडे चाला, एक म्हणेल इकडे चाला, त्यावेळेला मात्र हे सगळे मला सापडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे संस्था चालकाची दिशा सुद्धा निश्चित असली पाहिजे. आपण संस्था कशासाठी निर्माण करतो त्याची दिशा निश्चित असली पाहिजे. दिशा ज्यावेळेला बदलत जाते त्यावेळेला पक्षाला सुद्धा एखाद्या पारध्याच्या हातामध्ये सापडावं लागतं. बरोबर आहे ना? सापडावं लागतं. आणि म्हणून अशी संस्था असली पाहिजे म्हणून सांगितलं तुम्हाला मी. आता
मला दिसू नये म्हणून नंदू तिथं बसला घोडीच्या पाठीमागे. आणि किंवा सगळ्यांचं सांगावं पण माझं यांनी काही सांगू नये असं त्याला वाटलं. खरं म्हणजे ही जी प्रेरणा घेतली आमच्या महाराजांनी, श्रीनिवास महाराजांनी, ती प्रेरणाच नंदूपासून घेतली. बरोबर आहे ना की नंदू जर एवढं मोठं काम करत असेल, नंदू जर 300 बेवारस मानसिक मनोरुग्णाला जर सांभाळत असेल, तर आपण सुद्धा अशा पद्धतीने काहीतरी काम केलं पाहिजे. म्हणजे ज्यांच्या प्रेरणेने हा दुसरा सावली आश्रम उभा राहिला, याचे प्रेरक जर कोण असतील तर हे नंदू पालवे आहेत, लक्षात ठेवा. हां, आणि नावही त्याने सुचवलं, सावली. आणि म्हणून अशा पद्धतीने 300 मनोरुग्णांना सांभाळतायत. मनोरुग्ण समजते ना तुम्हाला? मनोरुग्ण 300 सांभाळणं किती कठीण आहेत बरं. मला खरं सांगा, तुम्ही पागल, तुमच्याकडे काय म्हणतात? पागलच म्हणतात ना? पागल. एक पागल, तुम्हाला विचारतो मी, तुम्ही खरं सांगा, एक पागल माणूस किती सांभाळणं किती कठीण आहे, खरं सांगा तुम्ही. एक पागल सांभाळणं किती कठीण आहे तुम्हाला नाही समजलं? अरे घरचा पागल किती कठीण आहे. एक पागल सांभाळणं जर इतका कठीण असेल, तर 300 पागल सांभाळणं किती कठीण असतील, लक्षात ठेवा. हे सगळं काम त्या ठिकाणी नंदू करतो, त्याची सगळी टीम करते आणि सगळेजण त्याला सहयोग देतात. त्या ठिकाणी एक हॉस्पिटल उभं राहतं. मला सकाळी फोन आला 6 वाजता. बोले महाराज जी, आप जो हॉस्पिटल बना रहे हैं उसलिए मुझे कुछ, मराठीत बोलतो, मला काही करता येईल का? म्हटले करता येईल. मला काही त्याच्यात माझ्या आईचं नाव देता येईल का? त्यांनी सांगितलं. म्हटलं साहेब, आईचं तुमच्या काय माझं काय? आई असते. तुमच्या आईचं काय माझ्या आईचं काय? आपण देऊ म्हटलं. हो, सकाळी फोन. तर त्यांनी त्या ठिकाणी हॉस्पिटलचा सगळा खर्च उचलला. त्यांनी मला मनाई केली, माझं नाव कुठं सांगू नका म्हणून मी त्यांचं नाव सांगणार नाही. पण जवळजवळ किती रे, 4 कोटी रुपयाचं हॉस्पिटल बांधून दिलं, लक्षात ठेवा. 4 कोटी रुपयाचं. आपला हेतू जर शुद्ध असेल ना महाराज, तर आजही लोक द्यायला तयार आहेत. हेतू नाही बदलला पाहिजे का? हेतू नाही बदलला पाहिजे. एका प्रकल्पाचा हेतू जर बदलला ना, एखादा प्रकल्प जर स्वयं केंद्रित झाला ना, म्हणजे नावासाठी, आपल्या नावासाठी असलं पाहिजे. एखादा प्रकल्प जर स्वयं केंद्रित झाला, तर खऱ्या अर्थाने एखादा प्रकल्प जर त्या प्रकल्पापासून आपल्याला काही भेटलं पाहिजे या अपेक्षेने जर प्रकल्प चालवत असेल, तर एकट्याचं नुकसान होत नसते, त्याच्यासोबत अनेकांचं नुकसान होत असते, लक्षात ठेवा. हे होऊ नये याच्यासाठी प्रत्येक प्रकल्प सांभाळणाऱ्याने, प्रत्येक गोशाळा सांभाळणाऱ्याने काय असलं पाहिजे? गोशाळा सांभाळणाऱ्याच्या डोक्यामध्ये गाय असली पाहिजे. अरे आपला मान असो अपमान असो महाराज, आपला संप्रदाय अपमानापासून सुरुवात झालाय, अपमानाने सुरुवात केलाय. आपल्या संप्रदायाला सुरुवात करणाऱ्या लोकांनी अपमान सहन केला, लक्षात ठेवा. अपमान सहन केला आणि शक्ती असूनही केला. आपल्याला शक्ती नसूनही अपमान सहन होत नाही, लक्षात ठेवा. शक्ती असूनही अपमान सहन केला. ज्याच्या घरी 36 वर्ष एका देवाने पाणी भरलं, त्याने सुद्धा एखाद्या यवनाचं 108 वेळेला अंगावरचं थुंकणं जर सहन केलं असेल, तर मला असं वाटतंय एखादा प्रकल्प चालवण्यासाठी आपणही अपमान सहन करायला काय हरकत आहे? ज्यांच्या म्हटलं भिंत ऐकत होती, रेडा ऐकत होता ज्यांच्या म्हटलं, इतकी मोठी त्यांची शक्ती होती, त्यांच्या आईवडिलांना सुद्धा देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं या लोकांनी. इतका मोठा अपमान सहन केला. त्याच लोकांसाठी त्यांनी मागितलं, जे खडाची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो. अपमान सहन करणाऱ्यानेच खऱ्या अर्थाने काय झालं नाही, मला विक्षेप होतो ना, महत्वाचं आहे का? विठ्ठल 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 हो, माहित आहे आपल्याला, गजानन महाराजांना
लोकांनी उसाने मारलंय, चरित्रामध्ये आहे. उसाने मारल्यानंतर गजानन महाराजांच्या सोबत आळगावचे भास्कर पाटील होते. त्या भास्कर पाटलाने महाराजांना म्हटलं की महाराज काय राहतं या गावामध्ये, चला माझ्याजवळ सुद्धा 1200 एकर शेती आहे, तुम्हाला घेऊन जातो. नका राहू, या गावामध्ये लोक उसाने मारतात आपल्याला, तुम्हाला उसाने मारले यांनी. म्हटले मारू दे. महाराज काय म्हटले माहिती आहे, भास्करा थोडा दमधरी, भास्करा थोडा दमधरी, हे पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त. ज्यांनी उसाने मारलंय ना त्यांनाच मला माझं भक्त बनवायचं आहे. हे फक्त साधूच बनवू शकतात. उसाने मारलं, त्या उसाचाच रस काढला, ज्यांनी मारलं त्यांना प्रसाद म्हणून दिला, आणि तेच आज खऱ्या अर्थाने महाराजांचे खरे भक्त ठरलेत. विषय असा आहे, अपमानातून जर मला असं वाटते संप्रदायाची सुरुवात होत असेल तर आपणही मानापानाचा विचार न करता कार्य केलं पाहिजे. लक्षात ठेवा, मान कशाला पाहिजे, मानानेच तर सगळी मान खाली चालली आपल्याला. लक्षात ठेवा, माझा मान झाला पाहिजे. का हारलोत आपण पानिपत? मानामुळेच हारलो ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गोशाळा सांभाळत असाल तर तुमच्या समोर फक्त गाय असली पाहिजे. एखादा प्रकल्प सांभाळत असाल तर तुमच्यासोबत ज्यांच्यासाठी हा प्रकल्प उभा केला ते असले पाहिजेत. असा हा प्रकल्प आहे, हा सावली नावाचा प्रकल्प आहे. मला असं वाटते की अशा पद्धतीचा प्रकल्प सांभाळत असतील ना, अशा पद्धतीने, नाही तर संस्था अनेक आहेत महाराज, नाही का, संस्था अनेक आहेत. आता आम्ही भंडाराला एक संस्था केली, मला त्यांचं नाव आवर्जून सांगावं लागेल आपल्याला. आम्ही भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये फिरत असतो. दर दिवशी 5 गावामध्ये फिरायचं. त्यांना एक नेम घालून द्यायचा की बाबा तुम्ही आरती करत जा. 250 गावला आम्ही त्या ठिकाणी फिरलो. तुम्हाला खरं सांगतो भंडारी महाराज की त्या गावामध्ये फिरत असताना पहिले तर परिस्थिती अशी होती की आम्ही तिथं बसायचो. मला खाली बसता येत नाही म्हणून खुर्ची आणा म्हणायचो, खुर्चीसुद्धा भेटत नव्हती बसायला. आम्ही कुठंतरी मुंडालावर बसायचो आणि आणा बुवा तिकडून 2 माणसं. असे माणसं आमचे जायचे, 2-3 माणसं घेऊन यायचे. ते आमच्या पुढे बसले की आम्ही त्यांना म्हणायचो अरे 2-3च आहे, आणखी 2-3 आणा. ते 2-3 आणायला गेले की 2-3 उठून जायचे. अशा परिस्थितीत आम्ही त्या ठिकाणी फिरलो. आज अक्षरशः त्या भागामध्ये ज्या साप्ताहिक महाआरत्या चालू झाल्या, काही गावला तर 800 ते 1000 लोक साप्ताहिक महाआरतीसाठी असतात. 100 तर नक्की असतात. आणि म्हणून अशा 250 गावला साप्ताहिक महाआरत्या त्या ठिकाणी सुरू झाल्या. प्रयत्न केला तर काय होणार नाही. आणि म्हणून विठ्ठल 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 विठ्ठल. या प्रवासामध्ये असताना आम्ही ज्यांच्या घरी राहिलो त्यांचं नाव आहे संजय भाऊ एकापुरे. घेतलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, या लोकांचं सांगितलं पाहिजे, आपल्याला प्रेरणा मिळेल. आम्ही त्या ठिकाणी राहिलो. आम्ही त्यांना असं म्हटलं की बाबा आमच्या भागामध्ये संस्था खूप आहेत संजू भाऊ, पण आम्हाला इथं संस्था करण्याची इच्छा आहे, इकडे काहीच नाही. तुम्हाला सांगतो त्या भागामध्ये आम्ही फिरलो, विचारलं तुकोबारायची आरती पाठ नाही, ज्ञानोबारायची आरती पाठ नाही, पसायदान पाठ नाही, अरे गणपतीची आरती पाठ नाही. मग त्यांना आम्ही श्रीराम जयराम जय जयरामची एक माळ दिली. हे माळ घ्यायची प्रत्येक शनिवारी आणि प्रसाद घेऊन घरी जायचं. अशा पद्धतीने त्या भागामध्ये काही ठिकाणी माळी आहेत, काही ठिकाणी आरती आहेत. मला हे सांगायचं आहे तुम्हाला, ज्यांच्या घरी आम्ही मुक्कामाला राहिलो होतो त्यांना आम्ही विनंती केली की आम्हाला अशी अशी संस्था करायची आहे. ते म्हटले महाराज माझी एक जागा पाहायला चाला. त्यांनी ती जागा दाखवली. तो त्यांचा एक प्रकल्प होता, म्हणजे कारखाना होता. तो कारखाना बंद पडला होता. त्याच्यात सगळे धोत्र्याचे झाडं होते. म्हटलं इथं कशी काय संस्था होईल, तुम्ही चिंताच करू नका म्हणे, फक्त तुम्ही होकार द्या. आम्ही होकार दिला. त्यांनी 6 महिन्यामध्ये जवळजवळ 20 ते 25 लाख रुपये खर्च करून ती जागा आम्हाला तयार करून दिली. फक्त जागाच नाही दिली, मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी स्कूल बस दिली. एवढंच नाही तर त्या संस्थेसाठी त्यांनी 11 एकर जागा देऊ केली. 11 एकर. म्हटलं साहेब एवढी नका देऊ, आम्हाला फक्त जेवढी लागते तेवढीच द्या, बाकीची नंतर आपण विचारात घेऊ. हे चाललंही पाहिजे ना, सगळी संस्थेला करून घ्यायचं. माझ्या नावाने देतो म्हणत. मी म्हटलं माझ्या नावाने कशाला देता, माझ्या नावाने दिली म्हणजे माझे भाऊ मालक होतील उद्या त्याचे. माझ्या नावाने नको म्हटलं, आपल्याला संस्था करायची आहे
आणि त्या ठिकाणी आज 40 मुलं आहेत बघा, 40 मुलं आहेत. तुम्हाला सांगतो, हे सांगायचं कारणच आहे, आता कीर्तन तर आहेच म्हणा, तुम्ही नेहमीच कीर्तन ऐकता, हे महत्त्वाचं आहे, हे ऐकलं पाहिजे. एक मुलगा तर असा आहे आपा की त्या मुलाला तुम्ही कोणताही गुन्हा सांगा तो कलम सांगतो. तुमच्या लक्षात आलं का? 8वीला आहे, 8वीला गडचिरोलीतला आहे. कोणताही गुन्हा सांगा, याला कलम कोणची, तू लगेच नंबर सांगतो. म्हणजे कीर्तनकाराला माहीत नसतील एवढे दारूचे नाव माहीत आहेत त्याला. इतके असे फटाफट फटाफट सांगतो बघा साहेब. आणि 2-3 हाफ मर्डर सुद्धा केले म्हणे, हेही सांगतो. तो म्हटलं का रे, आता जर मी खिशात पैसे ठेवले तर तुम्ही ठेवा म्हणे, 1 तास द्या फक्त, उडवतो म्हणे मी. त्या मुलाला विचारलं की तुझी इच्छा काय, आता तू तिकून आलोले का? आई नाही, वडील नाहीत, आजी सांभाळत होती, हा पित होता. अरे एवढंच, तुझी काय इच्छा आता व्हायची? त्यांनी सांगितलं बाबा चुकलो एकदा. मस्त बोलते आणि खरं बोलते, सगळं खरं बोलते, काही विचारा तुम्ही, सगळं खरंच सांगते ते, काही विचार खरं सांगते. तुला आता काय व्हायची इच्छा आहे? त्यांनी सांगितलं बाबा माझी प्रामाणिक इच्छा आहे. मी त्याला बोलता नाही आला. त्याने सांगितलं की माझी फक्त एकच इच्छा आहे, मला तुमच्यासारखं कीर्तन करता आलं पाहिजे. सगळं नाही बदलू शकणार आपण, पण जेवढं बदलता येत असेल तेवढं आपण बदलवलंच पाहिजे. विठाला 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 म्हणून मी सांगतो की आता तुकोबार आहे तर म्हणतातच, पण मी असं म्हणतो की अशा पद्धतीने जे प्रकल्प चालवत असतील, आपण म्हणतो ना, हा बघडे असं असेल तर तू मग आपला मित्र नाही का, असं म्हणतो ना, हे तुला जमत असेल तर तू आपला मित्र, नाही तर आपलं काही जमणार नाही रे भाऊ, असं म्हणतो का नाही आपण? संबंध जोडत असताना सुद्धा असं म्हणतो का नाही आपण? असं हा, असं असेल तर पहा, आपला जो फक्त पोरगी आहे, आपण बस असे आहो. आमचे ते महाराज सांगत असतात, मोकळे आहो आपण. असं जमत असेल तर तुम्ही आपले, हे जमत असेल तर तू आपला मित्र. तसं मी असं म्हणतो, मानापानाचा विचार न करता आणि आपल्या जीवनातला हेतू न बदलू देता जे काही प्रकल्प चालवत असतील, खऱ्या अर्थाने आपण म्हणतो का नाही, असं असेल तर तू आपला गडी गळ्या, नाही तर नाही. अशा पद्धतीने जर कोणी प्रकल्प चालवायला तयार असेल तर मला आज म्हणावं लागेल, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण संध्याकाळचा प्रवास फार मोठा आहे. संध्याकाळचं कीर्तन सुद्धा 7 ते 9 आहे आणि जवळजवळ 7 तास लागणार आहे तिथं जायला. त्याच्यामुळे कोण्याही परिस्थितीत मला 1 वाजता थांबवायचं आहे, इथं थांबायचं आहे. आपण सगळेजण आलात आणि म्हणून आता तर काय अर्धा तासच राहिला. अर्धा तासामध्ये फक्त तुम्हाला ऐकायचं आहे आणि अर्धा तास ऐकण्याची मानसिकता जर तुमची चांगली असेल तर तुम्ही आपले गडी आहेत. माझे गडी कोण कोण,
असं कोण म्हणते हो माझे गडी कोण कोण, कोण म्हणते असं. आणि त्याच अर्धा तासात आणखी अत्यंत महत्त्वाचा विषय, तो 15 मिनटं जाणार आहे, म्हणजे 15च मिनटं आहेत आपल्याकडे. माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण आहेत. बघा, गडी वेगवेगळे असतात, ज्याचे गडी त्याच्याकडे राहतात. माझे गडी आहेत ते कीर्तनाच्या मंडपात आहेत, ते तिकडचे गडी तिकडे आहेत. अधिकार असावा लागतो. अधिकार सांगत असताना 4 पद्धतीच्या अधिकाराचे गडी आपल्याला सापडतात. 4 अधिकार सांगत असताना एक पामर आहे, एक विषयी आहे, एक जिज्ञासू आहे आणि एक मुक्त आहे. पामर हा सुद्धा गडीच आहे, पण तो देवाचा नाही, तो साधूचा नाही. ज्याला पापकर्म आवडते, ज्याला दुसऱ्याची निंदा आवडते, दुसऱ्याच्या चांगल्या कामामध्ये खोडंबा घालणं आवडतो, ज्याला खऱ्या अर्थाने एखादा बिचारा किती गरीब असला तरी त्याच्याबद्दल दया येत नाही, हा देवाचा गडी कसा असेल. ज्याला परोपकार आवडत नाही, ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम नाही, जो खऱ्या अर्थाने नामचिंतन करत नाही, जो वारी करत नाही, तो देवाचा गडी कसा असेल. आणि तुकोबारायचा तरी गडी कसा असेल. म्हणून याला पामर म्हणतायत. पामर कशाला म्हणतायत ज्ञानोबाराय सांगतायत, अगा पाप मज होईल का नरक यातना येईल, हे काहीची पुढील निराजो. असं बोलल्याने मला पाप होईल, हे केल्याने मला पाप होईल, याचा कोणताच विचार न करता जो आपल्या जीवनामध्ये जगतो ना, तो पामर आहे. हा देवाचा गडी नाही होऊ शकत. विठ्ठल विठ्ठल करण्याच्या नावे भलतेची करी. करत नाही असं नाही, करतो पण भलतेची करी. करण्याच्या नावे भलतेची करी. हो, आणि म्हणून करण्याच्या नावे सप्ता करी म्हटल्यावर तो गडी आहे. पण करण्याच्या नावे लग्न करी आणि थाटात करी, तो गडी नाही. लग्न करायला हरकत नाही, म्हणजे आता होतच नाही तो भाग वेगळा आहे, करायला हरकत नाही. पण मला असं वाटते, लग्नामध्ये जर तुम्ही खूप मोठा खर्च करत असाल तो तोही खर्चच आहे. आणि एखाद्या प्रकल्पासाठी जर तुम्ही खर्च करत असाल तोही खर्चच आहे. दुसऱ्यांना नजर देण्यासाठी जर तुम्ही खर्च करत असाल तोही खर्चच आहे. गायीसाठी तुम्ही खर्च करत असाल तोही खर्चच आहे. पागल लोकांसाठी तुम्ही खर्च करत असाल तर तोही खर्चच आहे. माझं विचार नाही तुम्हाला. मग लग्नामध्ये जास्त केलेला खर्च चांगला का एखाद्या चांगल्या कामामध्ये केलेला खर्च चांगला. करण्याची नावे भलतेची करी, करण्याची नावे भलतेची करी. का पाप मज होईल नरक यातना येईल, हे काहीची पुढील नेनिना जो, याला म्हणतात पामर. विठ्ठल विठ्ठल असं का घडते, असं का घडते, याचं कारण असं आहे. बघा, काही गोष्टी मृत्यू लोकामध्ये आहेत, काही गोष्टी मृत्यू लोकामध्ये उफराट आहेत. ऐका, आपण ऐकताय, मृत्यू लोकातला प्रपंच उफराट आहे, म्हणून त्याला ऊर्ध्वमूल अधशाख असं म्हणतायत. त्याच्या मुळ्या वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. ऊर्ध्वमूल अधशाख अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांशी यश पर्णानी यस्तम वेद सवेदविद. माझं कीर्तन आहे का? येणार आहेत ते, इकडेच येणार आहेत नंतर. मी आता तुमच्या पुढे उभा आहे ना, थोडा मोठा महाराज, यालाच म्हणतात करण्याची नावे भलतेच करी. विठ्ठल 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 महाराज आलेत. दिंडीत सोबत होतो आम्ही. पांडुरंग महाराज आहेत ना, आणि हे महाराज गणेश महाराज, हे भाऊ आहेत. अरे वा, सख्य भाऊ. अरे वा, सख्य भाऊ आणि सख्य भाऊ. मला दुसरं काही म्हणायचं नाही बरं, पण आमचे सख्य भाऊ आहेत. पण काय करा, सख्य भाऊ आणि पक्के वैरी असं असते कधी. पण सांप्रदायिक असल्यामुळे सख्य भाऊ आणि सख्य भाऊ. चोपदार, तुम्ही किती भाऊ आहात? 2. आता एकत्र आहे का वाहिले आहेत?
पाहिले वाहिले. लग्नाच्या अगोदर निघाले होते वाहिले. लग्न झाल्यावर का बरं? तुम्हाला वायलं काढलं कोण मग? घरच्या. असो, आमची महाराज मंडळी सगळी उभी आहे. करण्याचे नावे भलतेची करी, याला म्हणतात पामर. हा माझ्या तुकोबार यांचा गडी होऊच शकत नाही. दुसरा गडी आहे, त्याला म्हणतात विषयी. विषयी हो बस, देवाच्या पुढे गेला तरी सुद्धा हेच मागतो, वाढावे संतान मृगी भावे कल्याणीताई. अच्छा, कल्याणी ताई तौर. आता अच्छा, आमदार साहेब. आता जे अच्छा, गजानन भाऊ तौर आपले आमदार आहेत आता, समाजसेवक. अरे वा, मग टाळा तुमच्यासाठी. सावली प्रतिष्ठानला सगळे फॅन दिलेत त्यांनी बरं का, पंखे दिले. तुम्ही आमदारकीला उभे राहिले की पंखाच ठेवता तुमची निशाणी. बरं, तुम्ही खरं हे दिलं म्हणून मी तुमचा सत्कार स्वीकारतो बरं. आता मधात असू द्या, नंतर तुम्ही जाणार आहे का? बरं बरं. विठाल 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 विषयी सुद्धा नाही गडी होऊ शकत. मुक्ताला कोणाचं गडी होण्याची गरज नाही आणि त्याची इच्छाही नाही. गरज नाही याचा अर्थ त्याला फक्त आपल्या जीवनामध्ये श्रीमंत राहायचं आहे, दुसऱ्यासाठी गरीब व्हायचं नाही. चौथी याचे ठाई काहीची करणे नाही. श्रीमंत असूनही दुसऱ्यासाठी गरीब होण्याची ज्याची इच्छा असेल ना, त्याला गडी भेटत असतात, नाही ते भेटत नाही. आता बऱ्याचदा आम्ही पाहतो की ड्रायव्हर भेटणं सुद्धा कठीण आहे. आणि म्हणून मुक्त हाही सुद्धा तुकोबारायचा किंवा प्रभूचा गडी नाही. तो मुक्त आहे. मुक्त असेल तर त्याच्यासोबत खेळता येणार नाही. त्याची खेळण्याची प्रवृत्ती संपलेली आहे, त्याला आता खेळायचं नाही. आणि म्हणून तुकोबारायांचा
किंवा प्रभूचा गडी जर कोण असेल खेळण्यासारखा, तर खऱ्या अर्थाने तो जिज्ञासू आहे. तो प्रभूला जाणण्यासाठी प्रयत्न करतो, परमार्थ जाणण्यासाठी प्रयत्न करतो. यासाठी तो साधन चतुष्टय संपन्न आहे. खऱ्या अर्थाने तो अधिकारी आहे. विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुता हे त्याच्या ठिकाणी आहेत. असा जो मुमुक्ष असेल, जो साधक असेल, तो खऱ्या अर्थाने महाराजांचा गडी आहे. म्हणून महाराज म्हणतात माझे गडी कोण. आणि खरं सांगू का, खेळणारा गडीच पाहिजे. खेळणारा गडीच पाहिजे. आणि खेळणारा माणूस किती मोठा असला ना तरी लोक त्याला आरेतुरेच बोलतात. अजूनही सचिन महाराज कोणीच म्हणत नाही का? सचिन भाऊ असं नाही म्हणतो, सचा. तुम्ही गड्या, आता कबड्डी इथं कमी झाली. आता कबड्डी खेळत होते आपण पहिले, आणि कबड्डी खेळताना सुद्धा असं कोणी आवाजावं बोलत नव्हतं. ए राम्या जा तू, नाही का असं म्हणायचं. आणि म्हणून आजही खेळाचा विषय निघाला की कोणालाच आवाजावं बोलल्या जात नाही, आरे तुरे बोलल्या जाते. खेडिया माझी हनुम्या, खेळा माझी एक हनुम्या शाना, पडे न पडे काम व्यसनी रे. खेडिया माझी एक हनुम्या शाना, न पडे काम व्यसनी रे. खेडिया तुझ सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळ. ऐक खेडिया तुझ सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळ. ऐक खेडिया तुझ सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळ. बाणाचे पोर एक खेळासी झाले, बाणाचे पोर एक खेळासी झाले. 12 वर्ष पाले रे, 12 वर्ष पाले. कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले. नागवेची पडून गेले रे, नागवेची पडून गेले. ऐक खेडिया तुझ सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळ रे. ऐक खेडिया तुझ सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळ रे. ऐक खेडिया तुझ सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळ. ऐक खेडिया तुझ सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळ. वा, या सुरेश भाऊ. आणखी कोण आहे? संजू भाऊ. आमचं वारीतलं मुक्कामाचं ठिकाण आहे. 4थी वारी आहे आमच्या रस्त्याने बरं का. आम्हाला पंगतच कोणी देत नाही. अरे असू द्या. बसा. वा, भाऊला बरं आणलं.
तुम्ही यायच्या अगोदर आम्ही तुमचं नाव घेतलं बरं का. तुमचं नाव घेण्याचं कारण असं आहे की तुम्ही एका हॉस्पिटलला जागा दिली म्हणून तुमचं नाव घेतलं, की ज्या ठिकाणी की आज हजारो लोकांचे ऑपरेशन झालेत. असू द्या, आपण हे काम करतच राहू. सेवा ही सेवा असते. खऱ्या अर्थाने ते आपल्याकडून घडते म्हणून तुम्ही याच्या अगोदर मी घेतलं ना. बरोबर. नाही तर आम्ही काही असं नाव घेऊ घेत नाही बरं. मी कोणाचं तुम्ही पाय नाही तर कीर्तनात काही कामच नाही. त्याला कधी चहा पाजला नाही आमचं नाव घ्या म्हणतात. तसं काय. एक वाक्य मी पुन्हा पुन्हा सांगेल आणि इमानदारीने सांगेल, नारदाच्या आसनावरून सांगेल की फक्त आमच्यावर प्रेम करणारी माणसं, फक्त आमच्यावर प्रेम करणारी माणसं आमच्या डोक्यात बसतात. पण आमच्या धर्मावर आणि एखाद्या सामाजिक कामावर प्रेम करणारी माणसं आमच्या अंतःकरणात बसतात. आणि म्हणून काही लोक समोर दिसल्यानंतर नावं घ्यावं लागतात, काही समोर दिसूनही घेता येत नाही कारण डोक्यात असतात, काही नसले तरी त्यांचे नाव घ्यावं लागतात कारण अंतःकरणात असतात. हे खरं आहे बरं का, मी खोटं नाही बोलत. मला काही बाबा हे काही माझं दुकान नाही, लक्षात ठेवा. माझा काही नारा नाही पाठीमागे की तुम्हाला बोलवायचं आहे मला पत्रिका देऊ. मी या आसनावरून इमानदारीने सांगतो तुम्हाला की आमच्यावर प्रेम करणारी माणसं फक्त आमच्या डोक्यात बसतात आणि आमच्या धर्मावर, आमच्या एखाद्या प्रकल्पावर प्रेम करणारी माणसं मात्र आमच्या अंतःकरणात राहतात. असो, माझ्याच नाही परमार्थाच्या सुद्धा अंतःकरणात राहतात. देवाला काय अपेक्षा आहे महाराज दुसरी. आणि म्हणून गड्याला आरे तुरे बोलल्या जाते. अरे हनुम्याला, हनुमानजीला हनुम्या. आणखी तुम्हाला माहित आहे तुकाराम महाराज गोप्या 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 भाला आहे ना, काय ते खेळिया माझी एक गोप्या भला, तो बहुतची खेळ खेळला रे, लहान थोर अवघी मारली, तो खेळची मोडून गेला रे, ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळ रे. खेळ खेळताना गडी बरोबरीचे असले पाहिजेत. आणि म्हणून माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी, याच्यामध्ये तुकोबारायाने विवेक सांगितला. भिन्न निवडा यातुनी, आप आपणामध्ये मिळो एक खेळो एकासी, याच्यामध्ये अभेद सांगितला. एक खेळो एकासी. किंवा गोपाळ भक्त गरीब आहेत, गोपाळला काय खायला काही भेटत नाही, घरी ताकाचे सरोवर बनतायत, अत्यंत गरीब आहेत बिचारे, नाही का, गरीबाचे पोर आहेत. पण भगवत भक्त असतील तर महाराज म्हणतात, प्रभू म्हणतात हे माझे गडी आहेत. जो भक्ती करणारा असेल, व्यादश्चाचरणम ध्रुवस्य च वयभो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य च यदुपते रुग्रस्य किं पौरुषम कुब्जाया कमनीय रूप अधिकम किंतु सुधा मूर्धनम भक्त्या तुष्टती केवलम नच गुणही भक्तिप्रियो माधवा. शबरी म्हटली होती की मी अधम आहे, मी गरीब आहे, मी तुमची स्तुती नाही करू शकत, मी तुम्हाला काही देऊ नाही शकत. त्यावेळेला प्रभूने सांगितलं होतं, अरे अधम काय, तू अधमापेक्षा अधम जरी असली तरी माझी माया आहेस, लक्षात ठेवास. अधम ते अधम, अधम अति नारी, किन्नुमय जाती मंदाधारी, कहे रघुपती सुन भामिनी माता, जानहू एक भगती कर नाता. मी फक्त भक्तीचं नातं जाणतो, मी गरिबीचं आणि श्रीमंतीचं नातं जाणत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा अभेद आहे. दुसऱ्या चरणामध्ये अभेद सांगितला, पहिल्या चरणामध्ये विवेक सांगितला. विठ्ठल 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 नसतील ना, ते कितीही मोठे असले तरी चालतील. घाबरियाच्या मुळा काळ्या. त्याग सांगितला. पहिल्या चरणामध्ये विवेक सांगितला, दुसऱ्या चरणामध्ये अभेद सांगितला, तिसऱ्या चरणामध्ये त्याग सांगितला. टाकून द्या धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून
सर्व मिथ्या हे जाणून शरणरिगा देवासी त्याग सांगितला. आणि चौथ्या चरणामध्ये सुचिता सांगितली, शुद्धता सांगितली. चौथ्या चरणामध्ये शुद्धता सांगितली. तू कमाने विटाळासी, तू कमाने विटाळासी, तू कमाने विटाळासी, तू कमाने विटाळासी, देवापासी नसावी, देवापासी पहिला टप्पा सांगितला प्रकल्पाच्या हेतूबद्दल, महत्त्वाचा होता. दुसरा टप्पा सांगितला व थोडक्यात अभंगाचा भावही झाला. विवेकता नाही का, अभेदता, त्यागता आणि सुचिता, अशा पद्धतीने या 4 प्रमाणाचा अर्थ आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्याच्याजवळ विवेक आहे, ज्याच्याजवळ त्याग आहे, ज्याच्याजवळ शुद्धता आहे आणि ज्याच्याजवळ अभेद आहे, तो काल्याचा अधिकारी आहे. तो काल्याचा अधिकारी आहे. म्हणून आपणामध्ये मिळो एक खेळू एकासी, तो खऱ्या अर्थाने या ठिकाणी खेळण्याचा अधिकारी आहे. अशा पद्धतीने अभंगाचा भाव आहे. अवघ्या 5 मिनिटामध्ये भगवंताच्या चरित्राचा आपण विचार करू. चरित्र अनेक प्रकारचं आहे. कोणकोणत्या चरित्राचा विचार करणार तुम्ही? अरे, चरित्राचा विचार करण्यासाठी स्वतंत्र एका ग्रंथाची निर्मिती आहे, त्याला भागवत म्हणतात. ते भागवत महापुराण सांगण्यासाठी 4-4 महिने लागतात, अभ्यासासाठी तर वर्ष लागतात. काय काय सांगणार तुम्ही चरित्रातलं? अनेक प्रसंग आहेत चरित्रातले, लक्षात ठेवा. पण काही प्रसंग आपल्याला संदेश देऊन जातात, ते प्रसंग आणखी महत्त्वाचे आहेत. एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर येतो. तो प्रसंग असा आहे की ज्यावेळेला प्रभू त्या ठिकाणी गवडणीचे कपडे कदंबाच्या झाडावर नेतात आणि त्या ठिकाणी गवडणी प्रभूची स्तुती करतात. त्याच्यामध्ये भाव असा आहे की किती प्रकारच्या गवडणी असतात? त्या 5 प्रकारच्या असतात. कोणकोणच्या असतात तुकाराम भाऊ? एक मराठी, एक कानडिया, एक मुसलमानी, एक कोकणी, एक गुजरणी, ऐसा 5 जणी ठकविल्या, ऐसा 5 जणी ठकविल्या, ऐसा 5 जणी ठकविल्या. आपापल्या भाषेमध्ये स्तुती करतायत. आपल्याला सगळ्यांना प्रसंग माहीत आहे. प्रत्येक प्रदेशाची भाषा भिन्न आहे. प्रत्येक प्रदेशाची भाषा भिन्न आहे. एक गवडण कर्नाटकमधली आहे, ती आपल्या भाषेमध्ये गान करते. लाडूबा गोविंदा लाडूबा निर्वाणी आज, अडचाललो पडचाललो सिर कोड्यानं फोडो, मारी कानैया पाणी खेड्यानं खेडो, गवडणी ठकविल्या. दुसरी आहे ती केरळमधली आहे, ती आपल्या भाषेमध्ये गान करते. ती असं म्हणते, पावगा दाताला तू नंदाचा झिलो, माका कपडा दियान म्या हिवान मेलो, हे माझे कोयतो पाका पाया पडलो, गवडणी ठकविल्या. एक यूपी मधली आहे, खतरनाक आहे. जोरे माधव दे, जोरे माधव दे, बाप दयाला तो हे मारी साडी अपो. तुकाराम बुवा, हे चहावाली आहे. हे तुम्ही म्हटलं नाही चहावाली गोड नाही, ते गुजरात मधली आहे. असं आहे.
हे दुसरी मला युपीची सांगायची खतरनाक आहे. जोरे माधवजी जोरे माधवजी मैशरला ताई थालका आबा मोरी साडिया पो हाता निले कंकणी हाता निले दोघांनी चहावालीच म्हटली. युपीतली म्हणतोय मी, ते पेटीतली नाही मठातली आहे ती. खतरनाक आहे ती. ती बोल्डोजर घेऊनच निघते ती गवळण. देख रे कन्हैया मै इज्जत की बडी बरोबर आहे ना. मग हे शेवटी आहे, हे गुजरणी आहे. मला हे सांगायचं आहे की सगळ्या गवळणी, सगळे प्रदेश, सगळ्या प्रदेशाच्या गवळणी नामदेव महाराजांनी एकत्र आणले. याचं कारण काय? याचं कारण काय? सगळ्या प्रदेशातल्या गवळणी, सगळ्या भाषेच्या गवळणी या ठिकाणी चित्र नामदेव महाराजांनी रंगवलं. कशासाठी? ते आपल्यासाठी. मी असं म्हणेल ते आपल्यासाठी, परमार्थासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची जशी गरज आहे तसं देशासाठी सुद्धा सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. हा भाव आहे त्याच्या पाठीमागे, दुसरा काय भाव आहे? मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. हिंदू है हम, हिंदू है हम, हिंदू है हम, वतन है हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. गोदी में खेलती है इसकी हजारों नदियाँ, गोदी में खेलती है इसकी हजारों नदिया पर्वत है सबसे ऊंचा, पर्वत है सबसे ऊंचा, इनका यहाँ सहारा, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहाँ से, सारे जहाँ से. अरे म्हणा ना, भांडणात त्याच्या दात खाऊन शिव्या देता तुम्ही, म्हणा ना. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना. हिंदू है हम, हिंदू है हम, हिंदू है हम, वतन है हिंदुस्तान हमारा, हमारा. वाह क्या बात. सगळी भेसळच. अरे हा संदेश आहे बाबा, यातला हा संदेश आहे, हा संदेश आहे. म्हणून सगळ्या गवळणी एकत्रित केल्या ना, म्हणून सगळ्या भाषा एकत्रित केल्या ना. संदेश घेतला पाहिजे. बऱ्याचदा लोकांना असं वाटतंय कीर्तन, मंडपातल्या लोकांना असं वाटतं हे कीर्तन बाहेरच्या लोकांसाठी, बाहेरच्या लोकांना असं वाटतं हे कीर्तन मंडपातल्या लोकांसाठी, मंडपातल्या लोकांसाठी. टाळकऱ्याला असं वाटतंय हे कीर्तन कीर्तनकारासाठी आहे, आणि कीर्तनकाराला असं वाटतंय कीर्तन फक्त पाकिटासाठी आहे. तसं नाही माझ्या राजांनो, हे सगळ्यांसाठी आहे, हे परिवर्तनासाठी आहे. म्हणून सगळ्या गवळणी प्रभूने एकत्र केल्या आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी त्याचं वर्णन केलं. अनेक प्रकारच्या खोड्या, काय सांगावं तुम्हाला, अनेक प्रकारच्या खोड्या. पूर्वी घरामध्ये मंथन चालत होते, बरोबर आहे ना. हे समोर समोर तुम्हाला मंथन, मंथन माहीत आहे ना, मंथन असं उड्या मारून केलं जातं. असं नाही,
असं नाही जमत ते, असे असे गुडघे असे असे. मी केलेलं आहे म्हणून ना. मी तिथं उभा राहायचो त्या याच्याजवळ आणि लोणी घ्यायचो. लोणी भेटेल पण पहिले रई लाव. 2-2, 3-3 म्हशीचे का मरू का मी रई लावलो. फक्त लोण्यासाठी उभे राहता आठी आमच्या इकडची भाषा आहे. मग असं 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 कर असं कर. घुम घुम करीती घुम 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 करीती घुम घुम करती डेरे घुमती आनंदल्या गौडणी गौडणी छंदे छंदे डोलती एक म्हणती साजनी तुम्ही लपवा गेलोनी नकडे 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 बाई कृष्णाची करणी कोणी तोडोनी हागे सकये येईल चक्रपाणी खास खांदोनी तुम्ही आता लपवा दुधानी दुधानी आनंदल्या गौडणी गौडणी चंद चंद डोलती आनंदल्या गौडणी गौडणी चंद चंद डोलती उनवणी शिळवणी घालिता परिते लोणी येईना. उनवणी 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 म्हणजे काय नाही यांना विचारता ना. सगळं तुम्हीच करता का. उनवणी म्हणजे काय गरम पाणी आणि शिळवणी म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का पोरी लहान लहान पोरी. उनवणी शिळवणी काही माहित आहे का काहीच नाही. उनवणी शिळवणी घालिता परिते लोणी येईना काय झाले तोने सासूबाई कडेना काय झाले तोने सासूबाई कडेना कडेना आनंदल्या गौडणी गौडणी चंद चंद डोलती आनंदल्या गौडणी गौडणी चंद चंद डोलती डोलती. डेऱ्यामधून मार माझा जगज्जीवन पाहे. यशोदेला समजते हा चोऱ्या करतो, याला शाळेत टाकलं पाहिजे. गाईच्या पाठीमागं जाणं ही शाळा फार महत्त्वाचा विषय माझ्या राजानो. काय झालं असेल काही माहीत नाही, पण सगळ्यात जास्त संकटात जर काय असेल तर गाय आहे. पहा खरंच गाय आहे बरं, खरंच गाय आहे रे. मला असं वाटतं का की आज 2 टाईम भोजन भेटत नाही असा एकही माणूस नाही. खरंच नाही आहे का भाऊ, खरंच नाही. 2 टाईम खायला भेटत नाही असा एकही माणूस नाही. मला तर असं वाटतं की यातले जवळजवळ 50-60-70% लोक असे आहेत की ते काजूसुद्धा खातात. काजू माहीत तरी होते का हो काजू. आपण तुम्हाला माहीत असतील लहानपणापासून, पण खरं सांगतो तुम्हाला आमचे वडील एवढासा भातकाचा पुडा आणायचा, फक्त एवढासा एवढासा. आणि त्याची वाट बापरे खूप लांब तिथं वडिलाची वाट पाहायची. एवढा एवढा चिवडा यायचा महाराष्ट्रात आणि तो मग असा एक 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 शेव खायचा त्यातला. द्राक्ष हा विषय तर आमच्याकडे माहीतच नव्हता. आमचे वडील द्राक्ष आणायचे, हो एक असा आणायचे पुडा आणि त्यातले 3-3 4-4 आमच्या हिशोवर यायचे. मग त्यातले 3 खायचे आणि 1 ठेवायचा आणि दुसऱ्याला नाकूला दाखवायचा. काय होतं महाराज, भरपूर झालं रे आपल्याकडे आता, खूप चांगलं झालं रे आपलं आता. कोण अन्न वस्त्र निवाऱ्याशिवाय कोण माणूस आहे रे आता. यांच्याजवळ तर कपडे इतके झाले, इतक्या साड्या आहेत बघा यांच्या, इतक्या जसं काय सरपण भेटणारच नाही तितक्या साड्या जमा करून ठेवल्या आहेत ना. किती कपडे आहेत. तरी सुद्धा गाईला चारा असू नये. आपलं इतकं विपुल असून सुद्धा गाईच्या पुढे चारा असू नये. आता आम्हाला रोज कुठला तरी फोन असतो. आजच आम्ही एक कुटार पाठवलं एका ठिकाणी, तर आम्हाला भुसा म्हणतात, सोयाबीनचं कुटार. सोयाबीनचा भुसा हा का खाण्याच्या लायक आहे का महाराज, खरं सांगा तुम्ही. भंडारी महाराजांना माहीत आहे का सोयाबीनचा भुसा खायच्या लायक. कधी कधी हिवाळ्यात, पण उन्हाळ्यातसुद्धा त्यांच्या पुढे तोच भुसा टाकावा लागतो. याचा अर्थ असा आहे की दुसऱ्या देशामध्ये डुकरंसुद्धा ज्याला खात नाही ते आम्ही गाईच्या समोर टाकतो. सज्जनानो, ही आपत्ती जर गाईवरची असेल ना तर ही आपत्ती गाईवरची नाही, लक्षात ठेवा.
आपल्या देशावरची आपत्ती आहे. माय अडचणीत असावी घरामध्ये माय, जिने लेका सगळं केलं. अरे अरे तिने दुसऱ्याच्या शेतात खुरपण केल्याशिवाय चूल पेटत नव्हती लेको. 10 जणाला तिने सांभाळलंय, हाताच्या फोडासारखं सांभाळलंय तुम्हाला सगळं तिने. आणि त्या घरामध्ये माय म्हातारी झाल्यानंतर ती महत्वाची असू नये. जिने सगळं तुम्हाला सांभाळलं लहानपणापासून, तिला तुम्ही महत्व देऊ नये. झाले गो माऊली असं म्हणतात, घरी माता पितरा धड बोलू ने दी संसारा, एरा विश्वभरी आदरा मूर्ख जैसा. माय बापाला चांगलं बोलत नाही लेकाचा, आणि बाहेर गेला तिथं चांगलं बोलतो, मुजरा करतो. मूर्ख आहे तो. घरी माय बापाशी चांगलं बोलत नाही, प्रेमाने बोलत नाही, कोणाचं ऐकतो माहित नाही. बाहेर मात्र मुजरा केल्याशिवाय राहत नाही. मूर्ख आहे तो. ज्या मायने तुमच्यासाठी सगळं समर्पित केलेले हो, त्या मायेला जर तुम्ही लक्ष देत नसाल तर ते घर जसं भविष्यात अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही तिच्या शापाने, तसं गायीकडे जर लक्ष देत नसाल तर देश सुद्धा अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. त्या गायीकडे आमचं लक्ष नाही. ती गाय राखण्यासाठी प्रभू जातात. गोधने चारावया जातो शारंग पाणी. अनेक प्रकारचे खेळ खेळतात. खेळामध्ये अनेक प्रकार आहेत. आपली वेळ संपलेली आहे आणि सगळे कमलाकार बसतात. मोठ्या मोठ्या पाकड्या दूर आहेत, लहान लहान जवळ आहेत. मोठे मोठे गोपाळ दूर आहेत, लहान लहान गोपाळ जवळ बसलेले आहेत. हातामध्ये द्रोण घेतलेला आहे. हसत मुखाने सगळ्यांकडे प्रभू पाहतात आणि भागवतकार त्याचं वर्णन करतात. विब्रद वेणुम जटर पटयो शृंग वेत्रे च कक्षे, वामे पानो मसृण कवलम तत्फलांगो निलेशु, तिष्ठन् मध्ये स्वपरी सुहृदो हासयन् नर्भविस्वै, स्वर्गे लोके मिशिदि भुभुजे यज्ञ भुग्बाल केली. पुंडलीक वरद हरिहर